नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागात आपण 30 अंश 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा विचार केला. आता या भागामध्ये आपल्याला 45 अंश 45 अंश आणि 90 अंश त्रिकोण जर मापाचा त्रिकोण जर असेल तर त्याचे गुणधर्म काय असतात. हे 45 45 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे. प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. त्याचबरोबर आपल्याला या भागामध्ये मध्यगा म्हणजे काय हे एक बघायचं आहे. मध्यगा कशी असते, मध्यगेचे गुणधर्म काय असतात हे पाहायचं आहे. आणि काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेचा गुणधर्म आपल्याला बघायचे. प्रॉपर्टी ऑफ मेडियन म्हणजे मध्यगा ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ राईट अँगल. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली जी मध्यगा आहे त्या मध्यगेचे काय गुणधर्म असतात हे एक आपल्याला पाहायचं आहे. तर मग आता आपण सुरुवात करतोय 45 45 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाला. तर प्रमेय काय बघा. काटकोन त्रिकोणाचे कोण जर 45 अंश 45 अंश 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/कर्णी 2 गुणिले कर्ण असते. म्हणजे काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/कर्णी 2 पट असते. इफ measure of angle of a triangle are 45 degree 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. मग आता याची आकृती आपल्याला काढावी लागणार आहे. मग आकृती कशी काढावी लागणार आहे. असा एक काटकोन त्रिकोण आपल्याला काढावा लागणार आहे की त्याच्या कोणांची मापे 45 45 90 अंश असतील. म्हणजे एक कोण 90 अंशाचा असेल आणि जे लघुकोन असतील ते लघुकोन 45 45 अंशाचे असतील. असा एक काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. मग आता हा काटकोन त्रिकोण आपण काढून घेऊया. बघा, हा एक काटकोन त्रिकोण आहे ABC. त्याचा कोन B 90 अंशाचा आहे आणि उरलेले जे दोन लघुकोन आहे कोन A आणि कोन C हे प्रत्येकी 45 अंशाचे कोन आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की काटकोन करणारी प्रत्येक बाजू, मग काटकोन करणारी प्रत्येक बाजू कोणती याच्यामध्ये AB आणि BC. AB आणि BC ही काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग ह्या बाजूंची लांबी कर्णाच्या 1/कर्णी 2 पट असते. म्हणजे ACच्या 1/कर्णी 2 पट असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग पक्षामध्ये काय येईल. पक्षामध्ये येईल त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 45 अंश, कोन C बरोबर 45 अंश आणि कोन B बरोबर 45 अंश. आणि सिद्ध काय करायचं आहे, साध्यात काय येणार आहे. आपण हे काही लिहिलेलं नाही, हे लिहिलं नाही तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंच असेल तर लिहिता येईल. साध्यामध्ये काय करायचं आपल्याला. AB बरोबर BC बरोबर 1/कर्णी 2 गुणिले AC. AB आणि BC ची लांबी, AB आणि BC ह्या प्रत्येक बाजूची लांबी कर्णाच्या 1/कर्णी 2 पट आहे. म्हणजेच AB बरोबर BC म्हणजे AB किंवा BC असेल तर तिची जी लांबी आहे बरोबर 1/कर्णी 2 गुणिले AC म्हणजेच 1/कर्णी 2 गुणिले कर्ण. मग आता याची सिद्धता कशी द्यायची. आपल्याला हा काटकोन त्रिकोण 90 अंशाचा एक कोन आहे. मग याच्यामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार काय सांगता येईल. AB बरोबर BC बरोबर AB वर्ग बरोबर BC वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. पण त्या अगोदर हा जो त्रिकोण आहे हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे तर याचे दोन कोन 45 45 अंशाचे. मग दोन कोन 45 45 अंशाचे दोन कोन एकरूपे. म्हणजे या कोणासमोरील बाजू कशा असतील, सारख्याच असतील. म्हणजे बाजू AB आणि बाजू BC समान असेल. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण सुद्धा आहे. पण हा काटकोन पण आहे, काटकोन त्रिकोण पण आहे. म्हणून याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्याला सिद्धतेमध्ये पहिल्यांदा त्रिकोण ABCचा विचार करताना काय सांगावं लागणार आहे. कोन A बरोबर कोन C बरोबर 45 अंश आणि हे आपल्याला दिलेलं आहे.
आणि मग याच्यामुळं काय होणार आहे, कोण ए आणि कोण सी 45 अंश, दोन कोण जर एकरूप असतील, आपण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय बघितलेलं आहे, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे ए आणि सी 45 अंशाचे कोण आहेत. मग कोण ए समोरील बाजू BC आहे, कोण सी समोरील बाजू AB आहे. म्हणजे AB आणि BC कसे आहेत, समान आहेत. आणि म्हणून AB बरोबर BC याचं कारण देता येईल आपल्याला, एकरूप कोणांसमोरील बाजू असंही म्हणता येईल, किंवा समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असं सुद्धा म्हणता येईल. साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल असं म्हणा, किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम असं सुद्धा म्हणलं तरी चालेल. आता AB आणि BC समान आहे. आता हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण असल्यामुळे याच्यात पायथागोरस प्रमेयाचा गुणधर्माचा उपयोग आपल्याला करता येईल. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगते, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग, हे पायथागोरस प्रमेयानुसार आपण लिहिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की AB आणि BC समान आहे. AB आणि BC कसे आहेत, समान आहे. मग AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणण्याऐवजी AB वर्ग अधिक AB वर्ग म्हणा, किंवा BC वर्ग अधिक BC वर्ग म्हणा. याची किंमत काही बदलत नाही. म्हणून AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग, कारण AB आणि BC कसे समान आहेत. आणि AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग, याच्यामध्ये AB वर्ग अधिक AB वर्गाची बेरीज करता येईल आपल्याला, आणि ती बेरीज काय येईल, 2AB वर्ग. म्हणजे 2AB वर्ग बरोबर AC वर्ग. आता हे जे 2 आहे याचं पक्षांतर करा, काय होईल, AB बरोबर 1/2 AB वर्ग बरोबर 1/2 AC वर्ग. म्हणजे AB वर्ग बरोबर 1/2 AC वर्ग. आणि आता याचं वर्गमूळ घ्या. वर्गमूळ जर घेतलं तर AB वर्गाचं वर्गमूळ येईल AB, 1चं वर्गमूळ 1च असेल, 2चं वर्गमूळ कर्णी चिन्हात 2 येतील, आणि AC वर्गाचं वर्गमूळ येईल AC. म्हणजे आपल्याला AB बरोबर 1/2 AC असं विधान मिळतं. आणि आपल्याला सिद्ध तेच करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर त्रिकोणाचे कोण 45 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजेच AB बरोबर BC बरोबर 1/2 AC. आता आपल्याला बघायचे पुढे मध्यगा. मध्यगा याचा अर्थ काय होतो, मध्यगा नीट समजून घ्या. मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, त्या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा असं म्हणतात. द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द साइड अपोजिट टू इट. द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स, व्हर्टेक्स समजा हा एक व्हर्टेक्स आहे, ए हा एक व्हर्टेक्स आहे म्हणजे शिरोबिंदू आहे, B एक शिरोबिंदू आहे, C एक शिरोबिंदू आहे. असे 3 शिरोबिंदू असतात त्रिकोणाला. तर एक शिरोबिंदू आपण घेऊ, अँड द मिड पॉइंट ऑफ साइड अपोजिट टू इट. मग याच्या समोरील, या शिरोबिंदू समोरील बाजू कोणती आहे, BC, आणि तिचा मिड पॉइंट इथं कुठेतरी असणार आहे. मग ह्या A आणि हा मिड पॉइंट यांना जोडणारा जो रेषाखंड आहे याला म्हणतात मध्यगा, म्हणजेच मेडियन. मग आता या ठिकाणी आपण जर मेडियन काढली तर ती बघा अशी येईल. AD ही काय झाली, मीडियम. रेख AD ही त्रिकोण ABCची मध्यगा आहे, आणि D हा BCचा मध्यबिंदू आहे. याचा अर्थ BD आणि CD कसे झाले, समान झाले. BDची लांबी आणि CDची लांबी सारखीच आहे. रेख AD ही त्रिकोण ABCची मध्यगा आहे. सेगमेंट AD इज मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. आता प्रत्येक त्रिकोणाला 3 मध्यगा असतात, लक्षात घ्या. 3 शिरोबिंदू 3 मध्यगा. ही झाली एक मध्यगा. दुसरा शिरोबिंदू B, Bतून
त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडला की ती दुसरी मध्यगा होईल आणि सी शिरोबिंदूतून त्या सी शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडला की तिसरी मध्यगा होईल. म्हणजे पहिली मध्यगा आहे रेख एडी, दुसरी मध्यगा आहे रेख बी आणि तिसरी मध्यगा आहे रेख सी एफ. ह्यात अशा 3 मध्यगा त्रिकोणाला आपल्या काढता येतात. त्रिकोणाच्या मध्यगा तुम्ही जर बघितलं तर एकाच बिंदूतून गेलेल्या आहेत. त्या एकाच बिंदूतून गेलेल्या असल्यामुळे त्यांना एकसंपाती मध्यगा असं म्हणतात. एकसंपाती याचा अर्थ काय होतो की 2 रेषा आहे. समजा ह्या 2 रेषा आहे, एडी ही रेषा आहे आणि बी ही रेषा आहे, ती एकच बिंदूतून जाईल. पण ही सी एफ रेषा जी आहे ती अशी जर गेली असती किंवा अशी गेली असती एकाच बिंदूतून गेल्या नसत्या. पण सी एफ ही सुद्धा त्याच बिंदूतून जाते. म्हणून अशा 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्यांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. आणि त्या बिंदूला, ज्या बिंदूमध्ये त्या रेषा छेदतात त्याला संपात बिंदू असं म्हणलं जातं. मग त्रिकोणांच्या मध्यगांचा जो छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूला मध्यगा संपात किंवा गुरुत्व मध्य असं म्हणतात. ऑल मेडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट याचा अर्थ एक संपाती असणे अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ज्या बिंदूत त्या एकमेकांना छेदतात त्याला मेडियन इज कॉल्ड सेंट्रॉइड, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सेंट्रॉइड. मध्यगा संपात किंवा गुरुत्व मध्य याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सेंट्रॉइड असं म्हणतात. याला गुरुत्व मध्य का म्हणायचं आहे? समजा तुम्ही एखादा जाड कागद घेतला किंवा एखादा पुठ्ठा घेतला, कडक पुठ्ठा घेतला आणि तो त्रिकोणाकृती कापून घेतला आणि त्याच्या मध्यगा काढल्या, तंतोतंत मध्यगा काढल्या आणि ह्या बिंदूवर तुम्ही कंपासचं टोक ठेवलं आणि तो जर असा आडवा धरला तर तो बरोबर समांतर क्षितिज समांतर पातळीत राहतो, हॉरिझॉन्टली तो सपाट राहतो. म्हणजे म्हणून याला काय म्हणतात, गुरुत्व मध्य असं म्हणतात. याला सेंट्रॉइड असं सुद्धा म्हणलं जातं आणि त्या सेंट्रॉइडला शक्यतो करून तो बिंदू जी या अक्षराने दाखवतात. आता या मध्यगांचा एक गुणधर्म असा आहे की हा जो संपात बिंदू आहे मध्यगा संपात, हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. 2:1 या प्रमाणात विभागतो याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ समजा एडी ही छेदिका आहे, जी हा तिचा मध्यगा संपात आहे, म्हणजे तिन्ही मध्यगा जी या बिंदूमध्ये छेदतात. जर एजीची लांबी 2 असेल तर जीडीची लांबी 1 असेल किंवा एजीची लांबी जर 4 असेल तर जीडीची लांबी 2 असेल. लक्षात घ्या. हिची जर 3 असली तर 3 आणि 3 6, एजी किती असणार आहे, 6 असणार आहे, जीडी 3 असणार. अशाच पद्धतीनं जी जर 3 असेल तर बीजी 6 असेल, एफ जी जर 1 असेल तर जीसी 2 असेल. म्हणजे मध्यगा संपात बिंदू जो असतो म्हणजे सेंट्रॉइड जो असतो तो प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागत असतो. मध्यगांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. हा गुणधर्म नीट लक्षात ठेवा, लिहिताना तो अधोरेखित करा, कारण याच्यावर आपल्याला उदाहरणं पण सोडवायची असतात. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन ऑफ ट्रायंगल डिवाइड्स इच मेडियन इन द रेशो 2:1. म्हणजे मध्यगेमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय. प्रत्येक त्रिकोणाला 3 मध्यगा असतात. ह्या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात. त्या बिंदूला मध्यगा संपात किंवा सेंट्रॉइड किंवा गुरुत्व मध्य असं म्हणतात. आणि हा गुरुत्व मध्य प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरामध्ये विभागतो. एवढं आपल्या लक्षात राहिलंच पाहिजे. आता पुढे बघायचं आहे आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर काढलेल्या मध्यगेचा गुणधर्म.
काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर काढलेल्या मध्यकाचा काहीतरी एक विशेष असा गुणधर्म आहे. तो गुणधर्म काय हे आपल्याला बघायचं आहे. प्रॉपर्टी ऑफ मेडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ राईट अँगल. मग तो काय गुणधर्म आहे. तो गुणधर्म पहा. प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. इन ए राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. तुम्ही ज्यावेळेस कर्णावर मध्यगा काढता, कर्णावर ज्यावेळेस मध्यगा काढता, ती मध्यगा कोणत्या शिरोबिंदूतून येते. ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्या कोणाच्या शिरोबिंदूतून त्या कर्णाच्या मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड म्हणजे ती झाली काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा. जशी आता इथं आकृतीमध्ये आपण दाखवलेलं एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर एक मध्यगा काढायची आहे. मग हा त्रिकोण ABC आहे आणि ABCच्या कोण ABC हा 90 अंशाचा आहे. AC ही त्याची मध्यगा आहे आणि BD हा AC हा त्याचा कर्ण आहे आणि BD ही त्याची मध्यगा आहे. D हा कर्ण ACचा मध्यबिंदू आहे. आता याची सिद्धता आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी आपण पक्ष लिहिणार आहे. काय पक्ष येईल. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश आणि रेख BD ही कर्ण AC वर काढलेली मध्यगा आहे. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश रेख BD ही काय आहे मध्यगा. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट BD इज द मेडियन. हे झालं पक्ष. साध्य टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. काय प्रूव्ह करायचं आहे की काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. मध्यगा कोणती आहे BD. कर्ण कोणता आहे AC. मग मध्यगेची लांबी म्हणजे BDची लांबी ही कर्णाच्या म्हणजे ACच्या लांबीच्या निम्मी आहे. म्हणजे BD बरोबर 1/2 गुणिले AC. BD बरोबर 1/2 AC. आता याच्यात रचना करायची. रचना काय करायची पहा. काय रचना करायची की हा जो BD वाढवायचा आहे म्हणजे किरण BDवर एक बिंदू घ्यायचा आहे. त्याला नाव देऊ आपण E आणि तो असा घ्यायचा आहे की BD बरोबर D. कसा घेतला आहे पहा आपण. किरण BDवर E बिंदू असा घ्या की BD बरोबर DE आणि रेख AC काढायचा आहे. म्हणजे किरण BDवर बिंदू E असा घ्या की B दरम्यान D दरम्यान E आणि BD बरोबर DE रेख AC काढला. टेक पॉइंट E ऑन द रे BD सच दॅट B इन बिटवीन D इन बिटवीन E अँड BD इज इक्वल टू DE. ड्रॉ सेगमेंट EC. आता याची सिद्धता आपल्याला बघायची. आकृती तीच आहे. आकृतीमध्ये काही बदल नाही आहे. तर बघायची आपल्याला सिद्धता. सिद्धतेमध्ये सगळ्यात अगोदर आपण त्रिकोण ADB बघून घ्या. त्रिकोण ADB कोणता आहे आणि त्रिकोण CDE या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे आपल्याला. म्हणजे त्रिकोण ADB व त्रिकोण CDB मध्ये इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल CDE. मग ह्या दोन त्रिकोणांमध्ये जर बघितलं तर काय पक्षामध्ये आपल्याला काय दिलं. BD ही मध्यगा आहे म्हणजे D हा ACचा मध्यबिंदू आहे. याचा अर्थ AD आणि CD कसे झाले समान झाले. म्हणजे पहिल्या विधानात आपल्याला लिहिता येईल AD बरोबर CD आणि याचं कारण येईल पक्ष. दुसऱ्या विधानात आपल्याला काय लिहिता येईल. कोण ADB आणि कोण CDE हे दोन कोण जे आहेत हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण असल्यामुळं ते कसे आहेत एकरूप आहे. म्हणजे दुसऱ्या विधानामध्ये आपल्याला सांगता येईल कोण ADB एकरूप कोण CDE आणि त्याचं कारण येईल विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स. तिसऱ्या विधानामध्ये आपल्याला काय सांगता येईल. आपण रचना काय केलेली आहे. किरण BDवर E बिंदू असा घेतला आहे की BD बरोबर DE म्हणजे BD आणि DE कसे झाले समान झाले. म्हणजे तिसऱ्या ही रचना केली आपण. म्हणजे तिसऱ्या विधानात येईल BD बरोबर DE आणि याचं कारण येईल रचना किंवा कन्स्ट्रक्शन. आता ह्या तिन्ही विधानांवरून आपल्याला काय सांगता येतं की AD बरोबर CD BD बरोबर ED
आणि ह्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण जे आहे ते विरुद्ध कोण ADB आणि CDE एकरूप आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप येतील. म्हणजे पुढच्या विधानात आपल्याला सांगता येईल त्रिकोण ADB एकरूप त्रिकोण CDE कारण येईल एकरूपतेची बा कसोटी SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता पुढे हे दोन त्रिकोण एकरूप आहे म्हणजे यांच्या संगत बाजू कशा असतील एकरूप असतील. AB ची संगत बाजू AC, या दोन बाजू कशा होतील एकरूप होतील. म्हणून पुढच्या विधानात आपल्याला सांगता येईल बाजू AB एकरूप बाजू AC आणि याला म्हणू आपण विधान क्रमांक 1. आणि याचं कारण येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे CSST. आता हे दोन्ही एकरूप त्रिकोण आहे. जसं एकरूप त्रिकोणांच्या बाजू एकरूप असतात तसे एकरूप त्रिकोणांचे कोण सुद्धा एकरूप असतात. मग कोण ABDचा संगत कोण येतो DCED, हे दोन कोण एकरूप होतील. म्हणजे कोणते दोन कोण एकरूप होतील बघा या ठिकाणी हे दोन कोण एकरूप होतील. कोण ABD आणि कोण CED हे दोन कोण एकरूप होतील. का? कारण ते एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. आणि म्हणून पुढे आपल्याला काय सांगता येईल कोण ABD एकरूप कोण CED आणि याचं कारण येईल एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणजे CACT. आता हे दोन कोण एकरूप आहे. आता ह्या दोन कोणांमध्ये तुम्ही एक विचार करा. ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे आणि ही जर त्यांची छेदिका घेतली आपण तर हे कोणते कोण होतात ABD आणि CED व्युत्क्रम कोण होतात. हे व्युत्क्रम कोण एकरूप आहे आणि व्युत्क्रम कोण एकरूप आहे याचा अर्थ AB आणि CE ह्या कशा झाल्या समांतर झाल्या. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल रेषा AB समांतर रेषा AC, लाईन AB पॅरलल लाईन AC आणि कारण येईल व्युत्क्रम कोण कसोटी अल्टरनेट अँगल टेस्ट. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की हे ज्या दोन रेषा आहेत ह्या एकाच रेषेला समांतर आहे. एकाच रेषेला समांतर आहे म्हणजे एकाच रेषेला ह्या दोन्ही रेषा समांतर आहे आणि एकाच रेषेला छेदतात. याचा अर्थ AB ही लंब आहे म्हणजे BC सुद्धा काय असणार आहे इथं लंब असणार आहे. याचाच अर्थ काय झाला की कोण ABC आणि कोण ECB हे दोन्ही कोण काटकोन तयार होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कोण ABC बरोबर कोण ACB बरोबर 90 अंश. मग आता हे दोन्ही कोणांचं माप 90 अंश झालेलं आहे. म्हणजे बघा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे त्रिकोण CEB सुद्धा काय होणार आहे काटकोन त्रिकोणच होणार आहे. दोन समांतर रेषा एकाच रेषेला लंब असतात. ह्या दोन समांतर रेषा आहे ह्या एकाच रेषेला कशा असतात लंब असतात. टू पॅरलल लाईन आर परपेंडिक्युलर टू सिंगल लाईन. आणि म्हणून आता पुढे काय करता येईल आता हे जे विधान आहे हे लक्षात राहू द्या. विधान क्रमांक 1 हे आपण पुढच्या पानावर घेतलेलं आहे या ठिकाणी. आता आपल्याला विचार करायचा आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण ACBचा. त्रिकोण ABC व त्रिकोण ACB मध्ये इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ECB. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये मागच्या विधान 1 मध्ये आपण बघितलं होतं जे आपण इथं घेतलेले बघा AB एकरूप AC म्हणजेच AB बरोबर AC कारण येईल विधान 1 वरून. दुसऱ्या विधानात आपल्याला काय म्हणता येईल कोण ABC 90 अंशाचा आहे कोण ECB सुद्धा 90 अंशाचा आहे. म्हणजे कोण ABC बरोबर कोण ECB आणि याचं कारण येईल प्रत्येकी 90 अंश इच ऑफ 90 डिग्री. आणि तिसरं त्रिकोण ABCची बाजू BC आणि त्रिकोण ECBची बाजू CB. BC आणि CB ही एकच लाईन आहे एकच रेषाखंड आहे एकच बाजू आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणांची ती सामायिक आहे आणि म्हणून ती कशी असणार आहे एकरूप असणार आहे. म्हणजे BC बरोबर CB आणि याचं कारण येईल सामायिक भुजा किंवा कॉमन साईड. आता ह्या
तिन्ही विधानांचा जर विचार केला तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए सी बी हे सुद्धा एकरूप होतात. कोणत्या कसोटीनुसार? बा, को आणि बा कसोटीनुसार. म्हणजे त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ए सी बी, कारण येईल एकरूपतेची बा को बा कसोटी, SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता दोन्ही त्रिकोण एकरूप आहे म्हणजे त्यांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप असतील. मग एसीची संगत बाजू कोणती येईल? ई बी येईल. म्हणून AC बरोबर BE याला म्हणू विधान क्रमांक 2. आणि याचं कारण येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू किंवा CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, CSCT. आता AC बरोबर BE. आता एक लक्षात घ्या, आपण रचना करताना काय केलं होतं, बिंदू E असा घेतला होता की BD बरोबर D, म्हणजे D हा BEचा मध्यबिंदू झाला. D हा BEचा काय झाला? मध्यबिंदू झाला. म्हणजे याचा अर्थ BDची लांबी BEच्या लांबीच्या निम्मी असणार आहे. म्हणून BD बरोबर 1/2 BE आणि याचं कारण येईल रचना, कन्स्ट्रक्शन. आता विधान 2 मध्ये बघा, विधान 2 मध्ये BE आणि AC कसे आहेत? समान आहे. म्हणजे BEची व्हॅल्यू आणि ACची व्हॅल्यू, BEची किंमत आणि ACची किंमत कशी सारखी आहे. म्हणजे BE ऐवजी आपल्याला काय घेता येईल? AC घेता येईल. म्हणजेच BD बरोबर 1/2 AC. विधान 2 वरून याला काय म्हणता येईल? साध्य. अशा प्रकारे म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर जी आपण मध्यगा काढतो ती मध्यगा कर्णाच्या लांबीच्या निम्म्या लांबीची असते. तर या ठिकाणी हे प्रमेय आपलं संपलेलं आहे. हे दोन्ही प्रमेय लिहून काढा आणि समजून घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.